हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? तर मस्त ना, तर मस्त असायला पाहिजे ना. आज आपल्या व्हिडिओ असणार आहे, केसासंबंधित आपला व्हिडिओ असणार आहे की केसाची काळजी कशी घ्यायची किंवा केसाला कोणतं तेल व केव्हा लावायचं आणि कसं हेड मसाज वगैरे कसा करायचा. मेन मुद्दा आजचा आहे की आपण हेड मसाज कशा प्रकारे करायचा घरच्या घरी. आणि गृहिणीसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आपल्याला खूप हेअरफॉल होते, डॅन्ड्रफ होतं, हेअरफॉल होते, डॅन्ड्रफ होते किंवा केसांची वाढ होत नाही किंवा डोकं वगैरे जर पण दुखतं आणि तेल वगैरे जर आपण लावलं तर आपल्याला व्यवस्थित लावता येत नाही. प्रत्येकच गृहिणीला तेल व्यवस्थित लावता आलं पाहिजे असं नाही. लहान केसात तर लावता येईल एखाद्याचं, मोठ्या केसामध्ये हा मोठा प्रश्न पडला असतो की मोठ्या केसांमध्ये तेल कसं लावायचं. तर मी तुम्हाला आज दाखवणारच आहे की मोठ्या केसामध्ये तेल कसं लावायचं. त्याचबरोबर तुम्हाला दाखवणार आहे की मोठ्या केसांचा हेड मसाज पण कसा करायचा. तर छोट्या केसांचं पण ते तसंच आहे, फॉलो करायचा. मोठ्या केसांना पण तसंच आहे. फक्त एवढंच की छोट्या केसाला पटकन तेल वगैरे लावता येतं होतं आणि मोठ्या केसांना थोडा वेळ लागतो. सगळीकडे तेल लावायला लागतं, नंतर मसाज द्यावं लागतं. मसाज वगैरे दिला तर आपल्या केस निरोगी राहतात, तेवढे छान राहतात, सिल्की व शाईन होण्यास मदत होते. ही एक मोठी टिप्स आहे. पहिली टिप्स आहे की मी असं नंबरप्रमाणे सांगणार नाही, पण तरी पण सांगते पहिल्यांदा की पहिली टिप्स अशी आहे की आपण जे तेल लावू तर तेलामुळे किंवा तेलाने मसाज करू, त्या मसाजने जो फरक पडतो आपल्या केसांवरती. तर पहिलं तर त्याचे फायदे आहेत. मसाज केल्याने जेव्हा आपल्याला उद्या डोकं धुवायचं आहे, समजा रविवारी डोकं धुवायचं आहे, संडेला डोकं धुवायचं आहे, तर सॅटर्डेला आपण हेड मसाज करू, म्हणजेच ऑइलिंग करू हेडची. तर फक्त ऑइलिंग नाही करायची आपल्याला हेडची, तर आपल्याला त्याचबरोबर हेड मसाज द्यायचा आहे. त्याने हेड मसाज दिल्याने काय होतं, आपलं जे डोक्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते म्हणजे हे होतं, काय बोलतो त्याला, त्याचं हे चालू राहतं ब्लड सर्क्युलेशनचं. त्याच्यामुळं आपलं आहे ना, केसांची ग्रोथ वगैरे जी थांबलेली असते, हेड मसाज दिल्याने ग्रोथ वगैरे थांबलेली असते किंवा केसांच्या संबंधित कोणताही प्रॉब्लेम असू द्या, डॅन्ड्रफ असू द्या किंवा हेअरफॉल असू द्या किंवा डोकं डोकं आपलं दुखत असेल बघा, काय काय डोकं खूप दुखतं, पण हेड मसाज केल्याने डोकं दुखण्यापासून आपल्याला आराम भेटतो. काय काय असे पार्लरमध्ये जातात भरपूर असे लेडीज की आमचं डोकं दुखते, आम्हाला हेड मसाज पाहिजे. फक्त डोकं दुखते म्हणून मोठमोठ्या पार्लरमध्ये बघू शकता तुम्ही, फक्त डोकं दुखते मग ते हेड मसाजसाठी येतात आणि त्यांनी खरंच त्या हेड मसाजने खूप म्हणजे खूप असा आराम येतो. मी तुम्हाला जे स्टिप दाखवणार आहे त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि त्या मीही फॉलो करते. आणि जेव्हा केव्हा डोकं वगैरे दुखत असेल तेव्हा तर नक्कीच फॉलो करा या टिप्स. तर आता मी तुम्हाला तेल तर मी अजून घरगुतीच वापरते, लवकर बाहेरचं तेल वापरत नाही, का मला प्रॉब्लेम होतो. माझी हेअर खूप सेन्सिटिव्ह आहेत. हेअर म्हणजे स्किन माझी खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे हेअरला पण कोणतंही प्रोडक्ट यूज केलं तर हेअरलाही माझा खूप प्रॉब्लेम होतो. लगेच हेअरफॉल वगैरे व्हायला सुरुवात होती किंवा डॅन्ड्रफ वगैरे होतो. त्याच्यामुळे मी लवकर बाहेरचे कोणतेच प्रोडक्ट यूज करत नाही. मी घरगुती तेल बनवते आणि तेच यूज करते. आतापर्यंत 7 ते 8 वर्ष झाले मी घरगुती तेल बनवूनच यूज करते. पहिले त्याच्यामध्ये 2-3 प्रोडक्ट टाकन, म्हणजे जे आहे तेच टाकन, पण तेवढ्यातच मी तेल बनवते. आणि आता मी तेच केलेलं आहे. मला तेल यूज करायचं होतं, तेल लावायचं होतं. तर मी बघू शकताय, हे जास्मिन तेलाच्या बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे. हे मी 2 आठवडे झाले तेल बनवलं आहे, कारण की मला दुसरं तेल सूटच होत नाही मी हाताने बनवल्याशिवाय स्वतः. मग मी जास्मिन तेलाची बॉटल आणली होती. तर ही बॉटल 20 रुपयावाली आहे, तुम्ही बघू शकता. ही बॉटल 20 रुपयावाली आहे. तर ही 20 रुपयावाली बॉटल आणली होती आणि टोपामध्ये वतली ही बॉटल पूर्ण. तुम्ही पॅराशूटची घेऊ शकता. तर इथं मला पॅराशूटची नाही भेटली, त्याच्यामुळे मी जास्मिन तेलाची बॉटल आणलेली आहे. पॅराशूटचे तर अजून छान आहेत, म्हणजेच कोकोनट तेल तर अजून छान आहे. हे जास्मिनचं पण छान आहे, पण ते अजून छान असतं, ह्याच्यावरून ते छान असतं. तर हे तेल घेतलेलं आहे. तर हे तेल बनवलं आहे. तर हे तेल तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसत आहे, दिसत असायचा कलर दिसतोय तुम्हाला, वेगळा दिसतोय. तर हे तेल आहे ना, मी ह्याच्यात तेल आहे त्यालामध्ये, म्हणजे माझ्याकडं एवढं काही नव्हतं, पण आणलं पण नव्हतं. तर मी याच्यामध्ये फक्त कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता धुवून आणि वाटला आहे मिक्सरमध्ये. त्या कढीपत्त्यासोबत 2 चम्मच मेथी दाणे घातलेले आहेत आणि मुठभर असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि 4-5 लवंगा घेतल्या आणि तेवढं पावडर केली आहे माझ्याकडे अजून. नेक्स्ट टाइम तेल बनवलं तीच पावडर घालणार आहे. ती पावडर करून ह्या तेलामध्ये मी मिक्स केली. 1 चम्मचच घातली फक्त या तेलामध्ये.
एवढ्या म्हणजे एवढ्या 20 रुपयाच्या बॉटलमध्ये किती ग्रॅम आहे हे, तर ग्रॅमवर खूप बारीक आहे त्याच्यामुळं तेवढं दिसत नाही. 20 रुपयाची बॉटल तुम्ही हे करू शकता. हे 20 रुपयाची बॉटल तुम्ही हे करू शकता. आणि दर्बग आर्य, तर ही 20 रुपयाची बॉटल आहे. तर तर तो ग्रॅम बघते मला इकडं बारीक दिसलं नाही. तर त्याच्यामध्ये 1 चम्मच ती पावडर बनवलेली, कढीपत्ता, लवंग आणि याची मेथी दाण्याची पावडर ती घातली. तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी 1 कांदा कापून घातला. 1 कांदा बारीक पातळ कापला, तो टाकला. कट कर तेवढा. 4-5 त्याला पण दिसत नाही. कट कर तेवढा भागा का. थांब शांत बस जरा. तर त्याला पण दिसलं नाही कारण खूपच बारीक आहे. बोलू नको काय. आणि मग असं झालं. तर 20 रुपयाची बॉटल आहे, मी तुम्हाला सांगते पुढं. तर आणि मग एक कांदा बारीक पातळ कापून तो सुद्धा घातला तेलामध्ये. सॉरी, कापून नाही घातला, मी पेस्ट केली, बारीक किसून पेस्ट केली. आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या सोलून, त्या सुद्धा किसून त्या टाकल्या तेलामध्ये. आणि अशा प्रकारे मी तेल बनवलं, उकळू दिलं चांगलं, सर्व ते लाल होऊ दिलं. बारीक गॅसवर सतत तिथंच उभे राहिले हलवत. तर थोडंसं तेल पण आटलं, पण छान असं तेल तयार झालं. आणि थोडं त्यातच राहू दिलं, थंड होऊ दिलं. थंड झालं वाटीमध्ये गाळून घेतलं चाळणीच्या साह्याने. आणि नंतर मग थंड झाल्यावर तुम्ही त्याच बॉटलमध्ये भरून ठेवलं. बॉटलचं हे खुलतं, वर इथून असं खोललं होती, खुलतं ह्याच बॉटलमध्ये थंड झालं भरून ठेवलं. आणि आता तुम्हाला दाखवते मी मसाज कसा करायचा. हे तेल आता साधं सिंपल पद्धतीने मी बनवलं आहे, पण याच्यावरूनही बेस्ट तेल मी बनवणार आहे. आता एवढं संपल्यावरतीच बनवून लगेच बनवणार नाही, घाई नाही. की तुम्हाला लास्ट टाइम पण मी सांगितलं, आमच्या इथं मला जे लागतं ना फुलं वगैरे ते काही भेटत नाही, सांगून सुद्धा भेटत नाही आणि मला तेल बनवायचं असतं जास्त आणि भेटत नाही, त्याच्यामुळे मला तेल राहून जातं. म्हणून मी साधं सोपं एकदम तेल बनवलेलं आहे. पण याचा पण असं फोटो म्हणजे खूप असं छान आहे तेल. तर मी तुम्हाला तेल आता मला लागण तेवढं मी वाटीमध्ये ओतून घेते. जेवढं माझ्या डोक्याला लागतं आणि मी जेवढं यूज करते तर तेवढं मी वाटीमध्ये ओतून घेते. तुम्हाला जेवढं लागण तेवढं तुम्ही वाटीमध्ये ओतून घ्या. आणि हे तेल आपल्याला गरम करायचं आहे. आता मी सध्या गरम नाही करत, कारण की मी व्हिडिओ बनवत आहे, तुम्हाला दाखवत आहे मी. ते बघू शकता मी किती तेल घेतलं, दिसतंय का. तेल गरम करून घ्यायचं आहे, कोमट असं थोडंसं गॅसवरती. आणि मग आपल्या डोक्याला लावायचं आहे. नंतर ह्याच्यामध्ये आता मी ॲलोवेरा जेल पण घालत आहे. तर तुमच्याकडे जेल ॲलोवेराचे झाड असेल तर ते कट करून त्याचे बाजूला जे काटे असतात ते काटे बाजूचे काढून आणि त्याचं वरचं जे साल असतं ते काढून, तुम्ही साल नाही काढलं तरी चालेल, पहिले वॉश करून घ्या चांगलं, नंतर पुसून. आणि मग डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये तेल बनवता जसं सगळे साहित्य टाकलं त्याच प्रकारे तुम्ही ॲलोवेराचे ते पीस करून टाकू शकता. मस्त असं तेल तयार होतं. तर मी माझ्याकडे ही जेल आहे, मग जेल त्याच्यात टाकलं अंगावरती तेल उडन ना आपल्या, म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकते. बघू शकताय, आपल्याला 1 चम्मचभर टाकायचं आहे, जास्त नाही. याने काय होतं, आपले केस आहे ना शाईन होण्यास मदत होते आणि छान असे स्मूथ होतात केस. ते मी मिक्स करते आता. आणि तेल वगैरे मी गरम करत नाही आता, पण तुम्ही गरम करा नक्की. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल ना केसांशी संबंधित तर तुम्ही नक्की गरम करा. मी कधीतरीच गरम करते. थोडंसं गरम करून तुम्ही आपले जे स्केल बोलतो आपण, हे माथा मराठीमध्ये आपलं, तिथं लावायचं आहे. तर मी आता तुम्हाला मिक्स केलेलं आहे. तर मी आता तुम्हाला ना केसांना हेड मसाज कसा द्यायचा तो दाखवत आहे. तर सुरुवात पर्यंत केस खोलून घ्यायचे, केसामधला गुत्ता वगैरे काढून घ्यायचा आपल्याला चांगला. गुत्ता असेल तर केसात तेल लावायचं नाही, पहिला गुत्ता वगैरे पूर्ण काढून घ्यायचा आहे. ते बघू शकता आणि तुम्हाला दाखवते पूर्ण. बघू शकता, आता गुत्ता काढून घेतलाय, भांग पाडून घेते. इथं 2 साईडला आपल्याला डिवाइड असे करून घ्यायचं आहे केसांना. तरच आपल्याला मोठ्या केसांना, स्वतःच्या केसांना व्यवस्थित तेल लावून मसाज देता येतो. खास हा गृहिणीसाठी मी व्हिडिओ बनवत आहे. घरगुती हेड मसाज वगैरे कसं करता आलं पाहिजे, म्हणजे आपली जी हेअर ग्रोथ वगैरे असती ती थांबलेली असती, किंवा डॅन्ड्रफ झालेला असतो, किंवा काही प्रॉब्लेम असू शकतात.
केस खूप ड्राय झालेत किंवा शाईन नाही, तर थोडक्यात असं आपण हेड मसाज वगैरे केले हो ना, छोटी मोठी जी सरटमट आपल्या केसांची समस्या ज्या आहे त्या दूर होतात. नक्कीच तुम्ही गृहिणींनी ट्राय करा घरी हेड मसाज कसा करायचा, कशा प्रकारे करायचा. आणि जेवढा मी स्टेप दाखवते ना तेवढा स्टेप जरी नाही आला ना तुम्हाला तरी पण हरकत नाही. फक्त 2-3 स्टेप तुम्ही लक्षात ठेवा की मी कसं हेड मसाज वगैरे करते. ते बघू शकताय केस एवढे पातळ झालेत ना माझे केस, खूप असे पातळ झालेत. आणि काल टाईमला ना थोडेसे केस ना मी कट केले. जास्त करून मी वारांना महत्त्व देते, वारांना किंवा जास्त मी आपण बोलू ना शास्त्राप्रमाणे जास्त मी हे करते, जास्त म्हणजे विश्वास ठेवते. पण काल मी ना असंच मग खूप शेंड्या झाल्या होत्या. म्हटलं तर शुक्रवारी कधी कापणार ना आपण केस, शुक्रवारचे कापते मी जास्त करून केस. तो दिवस छान असतो केस कापण्यासाठी, चांगला असतो असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. तर मी कालच कापले, काल सोमवार होता. म्हणजे जाऊ दे कापावं थोडेसे, आता लवकर कधी लक्षात राहत नाही. मग मी काल थोडेसे पुढे घेऊन शेंड्या कापल्या. तर तुम्हाला थोडेसे छोटे दिसत असतील केस आणि थोडेसे म्हणजे मला असं वाटतं शेंड्या कमी झाल्या. तर असं आता दाखवते तुम्हाला हेड मसाज कसा करायचा. हे पहिले तेल घ्यायचे, तुम्ही कापूसने लावू शकता. जर दुसऱ्यांच्या डोक्यावरती मसाज करता तर तुम्ही कापूसने कसं लावायचं दाखवते. हे तेल घ्यायचं, हे बघा हे असं पुश करायचं आहे. हा कापूस आहे समजा, आता मी कापूस वगैरे घेत नाही पण हा कापूस आहे, कापूसला तेल लावायचं असं पुश करायचं आहे. तर थोडंसं गरम घ्यायचं आहे जेणेकरून जो प्रॉब्लेम असेल ना आपल्याला तर तो प्रॉब्लेम आपला सॉल्व होतो गरम तेलाने. आणि आपल्या स्किनला लागलं पाहिजे डोक्याच्या, अशा प्रकारे आपल्याला हे बघा असं थोडं थोडं पुश करायचं, जास्त प्रेस नाही करायचं. अशा प्रकारे हा एक भाग झाला. नंतर परत दुसरा आहे, हे बघू शकता इथं पण. जर दुसरं तुम्ही कोणाला हेड मसाज देत असाल तर दुसऱ्यांचं आपल्याला पटकन जमतं. अशा प्रकारे आपलं स्वतःचं थोडंसं अवघड जातं करायला, बघू शकता. आता मी ह्या साईडचं एक करून दाखवते. इकडून अशा प्रकारे करायचं आहे. आणि जर तुम्हाला स्वतःला जमत असेल अशा प्रकारे करायला तुम्ही करू शकता. पहिली स्टेप तर हीच आहे की आपल्याला तेल पहिलं सर्व स्किनला, आपल्या केसांच्या स्किन आहे जो भांग बोलतो आपण मराठीमध्ये, तर त्याला लावून घ्यायचं आहे पुश करून करून. तर प्रत्येक ठिकाणी असे पार्ट करून तुम्हाला लावायचं आहे मागे पुढे. हा पहिला मुद्दा होता. नंतर दुसरा असा आहे, दाखवतो तुम्हाला, सर्वात सोपा मुद्दा एकदम हेड मसाज करायचा. तेल असे बोटांना घ्यायचं, वाटीत हात घालायचं, ते बोटांना घ्यायचं आणि असं आपल्या म्हणजे पूर्ण आपल्या स्किनला अशा प्रकारे लावून घ्यायचं. हात इथून घेऊन असा जोपर्यंत आपल्या हाताला तेल आहे तोपर्यंत आपण तो हात फिरवायचा आहे, तिथपर्यंत न्यायचा आहे. आणि सगळीकडं तुम्ही बघू शकता. पहिलं इथं, नंतर थोडंसं खाली, नंतर त्याच्याहून खाली. अशा प्रकारे मी हात फिरवला आहे माझा. परत तसंच जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही ना की तेल पूर्ण लागलेलं आहे आपल्या माथ्याला किंवा स्किनला डोक्याच्या, तोपर्यंत आपण ही प्रोसेस करायची आहे. 4-5 वेळेस, 5-6 वेळेस आपल्या बोटांना समजतं की तेल बघा, तेल पूर्ण डोक्यामध्ये जात आहे, म्हणजे तेल अजून लागलेलं नाही आतमध्ये. तर सर्वात परत आपल्याला आतमध्ये तेल लावून घ्यायचं आहे. आता तेल लावून झालेलं आहे तर असं हेड मसाज, हे बघा थोडं एकदम नॉर्मल हाताने, जोरात नाही. हे बघू शकताय, छान वाटतं असं. झोप येते मला तर खूप छान वाटतं. आणि ज्या दिवशी मी हेड मसाज करेन ना त्या दिवशी सकाळी अजिबात मला जाग येत नाही, डोळाच खुलत नाही. तुम्ही ट्राय करा नक्की आणि मला कमेंटमध्ये सांगा की होत आहे, आमच्यासोबतही असंच होतं. त्या दिवशी मला कधीच म्हणजे लवकर जाग येत नाही. मग असं असलं ना कधी की उद्या लवकर उठायचं, काही प्रोग्राम आहे किंवा कुठं जायचं किंवा अर्जंट काही काम आहे, त्या दिवशी मी हेड मसाज कधीच करत नाही. मला डोकं जरी धुवायचं असलं ना तरी पण मी हेड मसाज करत नाही, कारण मला माहीत आहे मी एकदा हेड मसाज करून तेल लावलं ना की मला जाग येत नाही. आता हेड मसाज झालेला आहे असा, म्हणजे आतमध्ये तेल लावलेलं आहे.
हे बघू शकता. आता बाहेरचा जर आवाज येत असेल टाईमर तर थोडंसं इग्नोर करा. हे बघू शकताय आपण कशा प्रकारे तेल लावायचं आहे. हे जे आहे ना, अशा प्रकारे थोडं थोडं बोटानं तेल घेऊन असं हात घालायचा आहे. ही माझी पद्धत आहे. आणि असेच आपण तेल लावून असे केस जे करतो ना ते पुढे सांगते तुम्हाला मी. आता सध्या मी तेल लावून घेते. पहिलं व्यवस्थित तेल लावण्यासाठी आपल्याला असंच करायचं आहे. हे बघू शकताय कशा प्रकारे तेल लावते. हे बघा मस्त असं. तर एक साईडला तेल लावून झालेलं आहे. आता आपण ही साईड घेऊया. इथे मी तेवढं तेल घेतलेलं, ते तेल पण मला कमी पडलेलं आहे. पहिलं कमीच घेतलं मी तेल. हे बघू शकताय तेल लावायची पद्धत. नक्की तुम्ही असे टिप्स जे सांगितले ते फॉलो करा. आता मी ना स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवत आहे. पण हे मी जशा प्रकारे तेल लावते, जशा प्रकारे हेड मसाज करते किंवा कशा प्रकारे आपण मोठ्या केसांना तेल लावायचं, केसांची निगा कशी राखायची ते मी तुम्हाला दाखवत आहे. आता मी तेल परत एकदा घेतलेलं आहे. जेवढं पहिलं घेतलेलं त्याच्यावर थोडंसं कमी घेतलं आहे. आणि परत एकदा आता अर्धा चम्मचच घालते याच्यामध्ये ॲलोवेरा जेल. पण परत जास्त नको व्हायला. जास्त झाला का प्रॉब्लेम होत नाही ॲलोवेरा जेलनी. पण असंच एवढं पण नको की एका दिवसातच आपल्याला केसांसाठी सर्व यूज करायचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला थोडी थोडीच लिमिटमध्येच करायची असते. कुठल्याही गोष्टीचं आपल्याला प्रमाण ठेवायचं असतं. त्याप्रमाणे प्रमाणेच आपल्याला करायचं असतं. तर असं ते बघू शकता मस्त असे आपले हेल्दी केस होतात एकदम. तरी आपल्याला ना दर महिन्यातून हप्त्यातून एकदा तरी किंवा दोनदा तरी करायचं आहे. मी दोनदा करते हप्त्यातून. आता सध्या बुधवारचा माझा उपवास असतो म्हणून मी मंगळवारचं करते आणि शुक्रवारचं किंवा शनिवारचं पण डोकं धुते. कारण की हप्त्यातून 2 वेळेस आपण ऑइलिंग केली पाहिजे केसांना आणि डोकं पण धुतलं पाहिजे. नाही तर खूप असं हे होतं, केस ड्राय होतात आणि केस मग लवकर खराब होतात. खराब म्हणजे हेअरफॉल वगैरे होतो. जेवढी आपण केसांची काळजी घेऊ तेवढं चांगलं असतं आपल्या केसांसाठी. निरोगी राहतात तेवढे केस. आता हे फक्त तेल लावून घेतलेलं आहे अजून तर. आता हे तेल मी हे बघू शकता असं घ्यायचं आहे. जर तुम्हाला अंदाज समजत नसेल की असं घेऊन डायरेक्ट खाली आहे बाबा तोंडावरून की पाठी जाईल, तसं तेल घ्यायचं आहे. हे बघू शकता जास्त प्रेस नाही, जोरात नाही. आपल्या केसांची आपण काळजी घ्यायची अशी. जेवढा जोरात करू तेवढे केसांना प्रॉब्लेम होऊ शकतो. हलक्या हाताने पण एकदम आपल्या टाळूवरती वतायचं आहे. आणि असं घासलं ना थोडंसं नॉर्मल हाताने कसं गरम वाफ येते बघा. जर आपण जास्त दिवस तेल नसेल लावलं ना तशी गरम वाफ येते. ते तेल किती होतं तुम्ही बघितलं. वाटीतील तेल संपलंय. मी अजून थोडंसं लावते कारण की मला सवय खूप तेल लावायची. अजून मसाज पण बाकी आहे तर पाठच्या साईडला पण अशाच प्रकारे लावते. तर तुम्हाला दिसलं असं पाठी तेल लागलं की नाही. लागलं नसेल तरी पण मी लावते. बरं आता तेल लावून झालेलं आहे. चला आता आपले मेन मुद्द्याकडे आपल्या हेड मसाज कसा करायचा. परत तेल लावून झालेलं आहे.
आता हेड मसाज तेल लावल्यावर केस गळतातच, नाही म्हणले तरी, पण एवढे नाही गळत. जेवढे मोठी केस गळतात तेवढे तर नाही गळत माझे. एवढे तरी केस गेलेलेच आहे. इथं काढून पण ठीक आहे. तर हेड मसाज कसं करायचा हे बघू शकता. हे जे बोटं आहे ना असे करायचे आपल्याला आपल्या स्किनला. असं इथून तेल आपल्याला इथं पण लावायचं आहे, हे लक्षात घ्या. माथ्याला पूर्ण तेल लागलं पाहिजे. हेड मसाज इथून केला जातो, इथून पण नाही म्हणणार, हेड मसाज तर इथून केला जातो, पण आता सगळं फेस ऑइली होणार म्हणून मी इथून दाखवत नाही. इथून जर केलं तर आपलं डोकं वगैरे आहे ना पूर्ण, तुम्हाला पूर्ण जर डिटेलमध्ये हेड मसाज करायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी कोणाच्या तरी बघून डोक्यावरती तुम्हाला हेड मसाज करून दाखवून ट्राय करा. कोण भेटते का मला हेड मसाजसाठी, म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर. असं मी स्वतःहून नाही दाखवणार, पण मला पटकन कोणी भेटणं पण मुश्किल आहे खूप, तर तरी पण ट्राय करून जर तुम्हाला पाहिजे असेल तर हेड मसाजची जर प्रोसेस म्हणा तर इथं आपल्या ॲब्रोपासून ॲब्रो, फोरहेड, हा भाग दाखवतो तुम्हाला. हा भाग हेड मसाजचा, हा भाग, परत हा भाग, नंतर हा कानाचा भाग, कानाच्या मागचा भाग, कानाच्या मागचा भाग आपल्या मागचा भाग. नंतर इथला भाग हा प्रेस करायचा असतो असं करून. भरपूर स्टेप आहेत या. आणि नंतर मग ही मान असते आपली मानेचा भाग, खांदा, त्याच्यामध्ये खांदा पण येतो आपला, थोडंसं बॅकला पण थोडंसं, अगदी तिथपर्यंत जातोच हात. तर हेड मसाजची अशी प्रोसेस आहे. मी तुम्हाला एकदम गृहिणीसाठी थोडक्यात दाखवत आहे, कारण की हे स्वतः करणं पण शक्य होतं, कारण मी स्वतःवरती पूर्ण ट्राय करते. जर तुम्हाला बघायचं असेल तसं पण पूर्ण डिटेलमध्ये तर मला सांगा की ताई आम्हाला डिटेलमध्ये दाखव. मी हा थोडक्यात व्हिडिओ दाखवत आहे माहितीसोबत. तर कसा वाटतो ते पण मला नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये मला कळवा की ताई आम्हाला व्हिडिओ आवडला म्हणून. मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर ताईंना थोडीशी घाई पुरत असेल तर त्यासाठी क्षमा असावी. चला तर आता हे बघू शकताय, पोटाला थोडं तेल घेतले. मसाला आपल्याला असं द्यायचं आहे, पुढून मागे हात न्यायचा आहे, आला जाताने जास्त प्रेस नाही. प्रेस म्हणजे जोर जास्त टाकायचा नाही आपल्या केसांवरती किंवा डोक्यावरती. केसांची पण जेवढी स्किनची काळजी घेतो ना तेवढीच केसांची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही फरक बघा, लगेच तुम्हाला फरक दिसणार नाही, लगेच कोणत्याही गोष्टीचा फरक दिसणार नाही. फरक दिसायला कोणतीही गोष्ट तुम्ही कमसे कम 2 ते 3 महिने तरी लागतात, 2.5 ते 3 महिने तरी लागल तुम्हाला कोणती गोष्ट फरक बघण्यासाठी. आता मी हेड मसाज करते पण मला खूप असं म्हणजे झोप आल्यासारखं वाटतं. तुम्ही डोळे बघू शकता. ही जी आपली कवटी असते ना, ही कवटी ह्या साईडची आणि ह्या साईडची, तर तुम्ही दोन्ही ठिकाणी असं हे करायचं आहे, थोडंसं प्रेस करायचं आहे, थोडंसं अगदी हे बघू शकता. असं फिरवायचं आहे. हा माझा हात कसा फिरतोय, हा हात असा फक्त हात नाही फिरत आहे, फिंगर्स पण असे फिरतात, माझे बोटंही असे होतात आतमध्ये, म्हणजे ते ब्लड सर्क्युलेशन होतं त्याच्यामुळं. आणि जास्त वेळ पण नाही करायचं आपल्याला, कमसे कम अर्ध्या घंट्यामध्ये आपला हेड मसाज झाला पाहिजे. तेल वगैरे लावून हेड मसाज प्रॉपर झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला मसाज करायचा आहे. हे बघू शकता, एकदम मस्त रिलॅक्स वाटतं. ज्या कोणाला डोक्याचं प्रॉब्लेम किंवा म्हणजे आपण बोलतो ना थोडंसं हे असतं, थोडंसं टेन्शन वगैरे, तर त्यांनी कोणी हा मसाज नक्की रात्री झोपताच करा. टेन्शन फ्री होता आणि डोक्याचा प्रॉब्लेमही दूर होईल. खूप शांत अशी झोप लागते. आणि हो, आणि जेव्हा तेल आपण लावू ना त्यावेळेस आपल्याला असं पुश करायचं आहे. मी सांगायची विसरले, तेल जेव्हा लावू ना कॉटन म्हणजेच कापूसने प्रत्येक ठिकाणी, तर आपण असं ते पुश करायचं असतं. पण आपल्या सूत्र आता जमणार नाही, तर मग ते बाजूला राहू द्या. पण मी सांगते पण तशी कमेंट्स आहे काय कायची की ताई पुश वगैरे करायचं दाखवलंच नाही. तुम्ही थोडक्यात गृहिणीसाठी व्हिडिओ बनवत आहे,
तर ज्या गृहिणीला प्रत्येकालाच हे करणे मला सुद्धा जमत नाही तसं. आता मधला भाग आहे तिथे जमत, दुसरीकडे कसं जमणार ना असं. त्याच्यामुळं तो मी दाखवलंच नाही आणि आता सांगते पण असं. तर हे झालं, हा एक पार्ट झाला पहिला. तर असं नंतर हा दुसरा पार्ट असा तो हे झालं. नंतर इथं असा हात लावायचा आहे आणि जी मागची आपली ही कवटी आहे ही मागची म्हणजेच मागचं डोकं असा हात घ्यायचा आहे. असा केसांमध्ये हात न्यायचा आहे. या केसाच्या वरती हात आला पाहिजे असा. हे बघा असाच. आणि मग जसं आपण इथं असं केलं ना आतमध्ये, तसं आपल्याला इथून असं करायचं आहे. पण सर्क्युलेशन लोशनमध्ये हे बघा असं दाखवते तुम्हाला. हे बघू शकता, खूप छान वाटतं. जास्त वेळ नाही करायचा, थोडंसंच 2-3 वेळेस स्टेप. नंतर हा हात असं ठेवून नंतर असं पण करायचं. त्या उलट्या हाताने तेवढं जमत नाही, पण हाताने खूप छान वाटतं. नंतर आता दुसऱ्यांना करायचं म्हणलं तर खूप स्टेप असतात, त्यात दुसऱ्यांना खूप छान करता येतात. पण आपल्याला करायचं म्हणल्यावर फक्त ह्या 2-3 स्टेप फॉलो करा. नंतर असं बघू शकता, हे थोडं फास्ट असतं. आणि खूप रिलॅक्स वाटतं आपल्याला. हे असं पण करता येतं, पण असं नाही. असं केलं तर केस आपले हात पूर्ण केस डोक्याला लागतो. हे बघा हात फिरवायचा आहे आपल्याला सगळीकडे, बोटं वगैरे फक्त इथंच नाही करत आहे मी. तुम्ही बघा माझा हात पूर्ण डोक्यावर असं फिरते, दोन्ही हात दोन्ही बोटं. हे झालं. नंतर थोडक्यात हेड मसाज दाखवत आहे. परत असे कमेंट येतील की हा हेड मसाज आहे का. बरं आता तेल लावलेलं आहे, तर आता केसांना एकदम हलवारपणे असं आपल्याला हे करायचं आहे. जसं तेल लावतो तसंच आपल्याला एकदम नॉर्मली घ्यायचं आहे. आणि पण आपले केस खूप छान होतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ना हेड मसाज झाल्यावरती केस विचारूनच वेणी घालूनच झोपायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी कोणताही शॅम्पू तुम्ही यूज करत असाल ना, तर तो शॅम्पू डायरेक्ट डोक्यावर यूज नका करू. त्याच्यामुळे केस रफ होतात आणि केसांना अजून प्रॉब्लेम सुरू होतो. कारण केस डायरेक्ट शॅम्पू घेऊन आपण डोक्यावर जेव्हा यूज करतो ना, तर आपण असं चोळतो, केस ना डॅमेज होतात आणि मग परत तो प्रॉब्लेम सुरू होतो परत केसापासून. तर तसं नका करू. तुम्ही काय करा, कोणत्याही बाउलमध्ये तुम्हाला शॅम्पू लावायचा आहे ना, तुम्ही 1 वेळेस यूज करता, 2 वेळेस यूज करता किंवा 3 वेळेस यूज करता, किती वेळेस पण शॅम्पू तुम्ही यूज करा. म्हणजे जास्त तेल लावल्यावर मला तर 3 पाऊच लागतात शॅम्पूचे. पाऊच म्हणले तर 3 पाऊच लागतात. तर मी कशी यूज करते, त्या बाउलमध्ये हे झाले आपल्या ते इकडचं बघू शकता. स्मूथ झाले की नाही केस केले आणि केस बघा. तर त्या केसांना पण तेल आहे थोडंसं ते लावून घेते. आणि तर केसामध्ये ना किंवा जगमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. सुरुवातीला तुम्ही कसं शॅम्पू लावता हातावर घेऊन, तसंच त्या जगमध्ये थोडंसं पाणी घेऊन किती शॅम्पू घालता ते एकदा लावता किंवा 2दा लावता किंवा 3दा लावता. तर ते शॅम्पू टाकायचे आणि फेस करायचा पाण्यामध्ये, जगामध्ये ना थोडं पाणी. आणि मग ते डोक्यावरती वतायचं आणि चोळायचं. फेस होतो वरती इकडे. नंतर मग डोकं धुवायचं आणि परत एकदा शॅम्पू लावायचा. परत एकदा तसंच प्रोसेस करायची. तर मी त्या प्रकारे सगळं केस धुते. मग मी तुम्हाला सांगते ना की ट्राय करा, डायरेक्ट डोक्यावरती किंवा हातावरती शॅम्पू वरतून डोक्याला लावू नका. थोडेसे छोट्या मोठ्या टिप्स आहेत ते मी सांगते, ज्या मी फॉलो करते ते बघू शकता. आणि तुम्ही हे डोकं म्हणजे की तेल लावलं केस ना, उद्या नाही परवा धुतले तरी पण काही हरकत नाही. जर तुम्हाला उद्या समजा टाईम नाही भेटला, उद्या डोकं धुवायचं, आज ऑइलिंग केली, हेड मसाज केला आणि तुम्हाला उद्या टाईम नाही भेटला, काही कारणास्तव किंवा उशीर झाला उठायला किंवा डोकं धुता वेळेस उशीर होतो, त्याच्यामुळे ना मग तुम्ही दुसऱ्या दिवशी पण धुवू शकता, काही प्रॉब्लेम होत नाही. तर बघू शकताय मस्त हेड मसाज केलेला आहे.
मी थोडासा तुम्हाला आहे ना इथला पण हेड मसाज करून दाखवते. थोडासा हे बघू शकता, तेल लावलं आहे, तेलाचं हात आहे. हे असं थोडंसं प्रेस करायचं, 3-4 वेळेस असं प्रेस करायचं. इथं हा पॉईंट असतो आपला. नंतर बघा इथून एंडपासून ते आपल्याला टच करायचं आहे केसांची. तसं गोल गोल असा संपूर्ण लोशनमध्ये हात फिरवायचा आहे. फिरत फिरत आपल्याला इथं न्यायचं आहे. इथं असं थोडंसं फिरून खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं. जेव्हा की आपलं डोकं दुखून त्यावेळेस पण आपल्याला असंच करायचं असतं. तर आता हा हात मला दाखवते मी थोडक्यात. हा बोट माझा मागं गेलाय. तर तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते. बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. नंतर मग असं हे झालं ना, पहिले वरच्या साईडला घ्यायचं असं. नंतर मग आपल्याला असं खालून आणि मग असं इथं असं इथं असं मसाज द्यायचा आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे परत एकदा करू शकता. लास्टला तुम्हाला असं हे करायचं आहे. तर मी दाखवते तुम्हाला आता. असं उलटा येतो, अंगठा येतो, नाही तर आपण दुसऱ्यांना मसाज केलं तर असं ह्याच ही साईड लागते. हे बघा असं असं एकदम हलक्या हाताने असं असं करायचं आहे. ते बघू शकता इथं मी तेवढं काही जाणवत नाही. सगळीकडे करायचं आहे, डोकं फिरवायचं आहे फक्त. छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. हे बघू शकताय. नंतर आता लास्ट दाखवते तुम्हाला. असा हात घालून अशा प्रकारे गोल असं फिरून 2 वेळेस असं सोडायचं. असं हात घालून असं गोल आपल्या डोक्याच्या इथं कवटीला असं पकडून असं सोडायचं आहे. जोरात नाही, सर्व कामं रिलॅक्समध्ये करायचं आहे. त्याच प्रकारे इथं पकडायचा, त्याच प्रकारे इकडे पण करायचं आहे. दुसऱ्यांना करायला पटकन जमतं, स्वतःचं थोडं अवघड जातं, तरी पण आपण शिकून घ्यायचं. छोट्या मोठ्या टिप्स आणि गृहिणीसाठी खूपच छान असा व्हिडिओ बनवत आहे मी. प्रत्येक असं केलं तरी काय हरकत नाही. बघू शकता आपलं मस्त असं आजचा जर मसाज झालेला आहे. तर सर्व केस मी आता परत असे एकत्र करते. भांग वगैरे बाजूला केलेला आहे आणि सर्व आता ते कुठपर्यंत लागले थोडं बघायचं आहे. तर छान असं ऑइलिंग झालेले आहे, हे बघू शकताय. आणि मग केस बांधून झोपायचं आहे आपल्याला वेणी घालून. ते बघू शकता इथं मी वेणी घालून घेते. तुम्ही जास्त टाईट नाही घालते वेणी, आपल्याला जसं म्हणजे केस वाटण तशी घालायची. कोणी कोणी टाईट घालतं, कोणी कोणी लूज घालतं, म्हणजे मीडियम. तर मी तशीच घालते मीडियम. रात्रभर वेणी अशीच ठेवायची आहे फोल्ड करून. तुम्ही रबर लावा किंवा क्लिप लावा, काही लावू शकता तुमच्या आवडीनुसार. तरी केस थोडेसे माझे आता छोटे झालेले आहेत, काल कट केले त्याच्यामुळं. तर मी बघू शकते वेणी घालून घेते. पूर्ण फोल्ड करायची आहे आपल्याला वेणी. तुम्ही वेणीऐवजी आंबोळा पण घालू शकता. मी वेणीच घालते तेल लावल्यावरती, हे बघू शकते. आणि व्हिडिओ कसा वाटला त्याला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट छान छान करा. व्हिडिओ कसा वाटतो किंवा कसा बनवला आहे मी ते पण मला नक्की कळवा, म्हणजे मला पण समजेल मी कुठे चुकते कुठे नाही. हे बघू शकते
असं फोल्ड करायचं आहे आणि हा क्लिप लावायचा आहे. मस्त असा आपला हेड मसाज झालेला आहे. आवडला का व्हिडिओ? चला मग कमेंट करून सांगा पटापट. या चला लवकर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येईल.